ही सोलो ट्रिप होती आणि त्यामध्ये मी थोडंफार त्या गोष्टी केल्या ज्या केल्या पाहिजे आणि कोणी करत नाही. पहिल्या सोलो ट्रिपमध्ये काय केलं पाहिजे ते मी सर्व केले. आता सॉरी माय काय बोलायचं होतं माय फर्स्ट. तुम्ही पण असं एकटं कधी गेला आहात फिरायला? गेलं असेल तर माझ्या डोक्यात ते एकच गाणं येतं. तुमच्या पण येतं का? इकडं कोणीच नाही आहे आजूबाजूला माझ्या. एकदम एकटं चाललो आहे. काहीतरी वेगळीच फिलिंग आहे. हॅलो गाईज, आजच्या व्लॉगची सुरुवात मी अशी मधूनच करायला सुरुवात केली. कारण माझा अचानकच प्लॅन झाला. थोडंफार ब्रेकफास्ट केला. चला म्हटलं कुठेतरी जाऊया. तर आता मी चाललो आहे बाहेर. बॅग तर मी पॅक केलं आहे. कुठं जायचं काय ते अजून फिक्स नाही आहे. चला मग आता आपण जाऊया आणि आपल्या व्लॉगची सुरुवात करूया. हॅलो गाईज, माझं नाव आहे आकाश. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. चला मग मी आता चाललो आहे आणि पुढे जाईल तसं तुम्हाला मी सांगणार. मी जाणार कुठे हे काय फिक्स नाही, पण मी निघालो आहे आता डायरेक्ट घरातूनच. चला मग. आणि ही ट्रिप ही माझी सोलो ट्रिप आहे. पहिल्यांदाच म्हणजे मी असं दरवेळेस फिरत असतो एकटं, पण मी बाहेर जायचा विचार केला आणि उद्या पण मला सुट्टी आहे. त्या कारणाने म्हटलं चला जाऊया कुठेतरी आणि मी निघालो आहे. चला भेटूया आपण आता पुढे. एक कर्जत देतो. सॉरी कर्जत नाही, हा कर्जतही देतो. चलो कर्जत देतो. 20 रुपीज. एक मिनिट. कॅश डायरेक्ट कर्जतचं तिकीट काढलं आहे. बघू आता पुढे. आता ट्रेन आहे थोडी लेट. जाऊया. हॅलो गाईज, जस्ट मी आत्ताच पोचलो आहे नेरळ स्टेशनवर आणि तिथून मी आता चाललो आहे प्लॅटफॉर्म म्हणजे वरतून ब्रिजवरून चढून आता मी खाली चाललो आहे. तिथून मी टॅक्सी घेणार आणि माझ्या डेस्टिनेशनवर जाणार. चला मग आपण जाता जाता भेटूया. अजून काय काय मला शेअर करता येईल तुमच्यासोबत ते पुढे मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. मी खूप एक्सायटेड आहे कारण मी सोलो चाललो आहे, त्यामुळे अजूनच जास्त मजा येणार आहे. चला. हा बघा, इथं आल्यावर बाहेर टॅक्सी स्टँड आहे आणि तिथं अडल्टसाठी झूम करून दाखवतो 100 रुपये, चाइल्डसाठी 50 रुपीज तिकीट आहे. पुढे आल्यावर इथं टॅक्सीज पण आहे माथेरान जाण्यासाठी. चला मग आपण बघूया कुठं आपल्याला जागा भेटते, त्यानुसार पुढे जाऊ. तुम्ही जर विकेंडला आले तर तुम्हाला इथं खूप प्रचंड गर्दी लागेल आणि गर्दीमधून मी आता बघू शकतात चालत मी आता चाललो आहे वरती. बघू आता. हा जवळच इथून थोडं पुढे, पण तरी थोडा टाईम लागणार आहे मला जायला कारण मी चालत चाललो आहे थोड्या याच्यातून. कारण इथं ट्रॅफिक लागलेली. मी तुम्हाला पुढे ट्रॅफिक दाखवतो. इथं सर्व लोक चालत चालले. हे मोस्टली पुढे आलंच असं पण स्टॉप. आणि इकडे हे सर्व इथं सगळीकडे ट्रॅफिक चालू आहे. चला. खूप अशी गर्दी. आता इथं मी आलो आहे एंट्री तिकीट काढण्यासाठी. 50 रुपये. चला घेऊन तिकीट तरी काढूया पुढे जाऊन आणि मग बघू पुढे कसं जाता येतं का. आता वाजले 2:10 झाले. लेट झाले खूप मला यायला, पण चला.
चला जस्ट मी आत्ताच मध्ये एंट्री केलेली आहे आणि खूप असं मस्त वाटतं आणि एकदम थंडगार असं वातावरण. आणि मी एंट्रीलाच फोटो पण काढले, म्हणजे हेल्प घेतली कलिग्सच्या आजूबाजूला होते त्यांच्याकडून की मला फोटो काढायचे. आणि इथं तुम्ही बघाल तर घोडे पण आहे, हॉर्स रायडिंग, म्हणजे तुम्ही हॉर्स रायडिंगनी पण जाऊ शकता. अराऊंड 3 किलोमीटरचा हा वन वे आहे, तर इथून तुम्हाला चालत जायचं आहे. तर मी विचार केला की मी वॉकिंगच जाणार आज, त्यात जास्त अजून मजा असते. चला आपण आता एंट्री केली, वेलकम टू माथेरानमध्ये. चला आता आपण पुढे जाऊया. हीच आहे ती माथेरानची टॉय ट्रेन आणि ती चालली आता ना. आता किती वाजता आहे ते माहीत नाही. चला बघूया आता आपल्याला कसं जाता येतं. A few moments later. इथून बाजारपेठ अराऊंड 1.8 किलोमीटर आहे, म्हणजे अजून 1 किलोमीटर चालायचं आहे. आणि जी एकटं म्हणजे सोलो जायची जी मजा नाही ह्या जंगलांमध्ये, ती एक नंबर आहे. खूप असं मस्त वाटतं आल्यावर इथं. आणि आता काही पावसाळा तर नाही, त्यामुळे काही वॉटरफॉल तर काही बघायला नाही भेटणार आपल्याला. पण आपण बघूया, मान्सूनमध्ये जमलं तर परत येऊ इथं आणि खूप अशी मजा पण करता येईल आल्यावर. हे तर मला माहितीच आहे. आणि बघाल तर खूप कमी गर्दी इथं. जेव्हा तो आपण बघितलं सगळे लोक मे बी टॉय ट्रेन प्रेफर करतात, पण माझं असं होतं की वॉकिंग जाऊया, त्यात जास्त मजा आहे. आणि काही जणं टॉय ट्रेनचा जो वॉक आहे त्याच्यावरून जातात आहे, त्यात पण एक वेगळीच मजा आहे. पण रोडवरून जाण्यात जी मजा आहे ती एक वेगळी. चला जाऊया, खूप एक्सायटेड आहे मी आज. आम्ही चाललो हे ट्रेनच्या पटरीवरून. हे बघा टॉय ट्रेनच्या इकडं पण एक वेगळीच मजा आहे. म्हणजे तुम्ही माथेरानला कोणत्या पण जागेतून चाला, तुम्हाला खूप मजा येणार. आणि तुम्ही एकटे जरी असणार तरी तुम्हाला काहीच वाटणार नाही. चला थोडं थकायला झालं आहे पण जाऊया, गरम होतं आहे बघा. मार्केटमध्ये एंट्री केली, आता मार्केट चालू झाले इथून पुढे. चला असं तर काही मार्केटमध्ये सहजा काही घ्यायचं नाही. आणि समोरून टॉय ट्रेन पण येते आहे, म्हणजे आपण पोचून गेलो. जेवढा वेळ टॉय ट्रेनला लागतो तेवढ्या वेळात तर मी पोचलो पण. चला तुम्ही विकेंडच्या वेळेस आलं तर तुम्हाला अशी गर्दी बघायला भेटेल. खूप अशी गर्दी एकदमच, म्हणजे तुम्हाला असं वाटेल तुम्ही कुठे यात्रेला आले का काय. आणि हा तर लॉंग विकेंड होता. माझा तर असाच प्लॅन झाला, चला कुठेतरी जाऊया, आणि निघालो मी. चला एक नौरोजी लॉर्ड गार्डन आहे, तिथून पण तुम्हाला मस्त व्ह्यू बघायला भेटेल. आणि खालीच माझ्या इथं मंकीज होते, त्याला झूम करूया आपण. हे बघा काय करतोय मस्तपैकी. दोघं पण आले, अरे बापरे तिघं आले. चला पुढे जाऊया आपण. इथून गार्डनमधून पण खूप असा मस्त व्ह्यू आहे, बाहेर निघतातच तिकडनं. चला पोचलो आहे एका पॉईंटवर, त्याचं नाव आहे माधवजी पॉईंट. चला आपण खाली जाऊया इथून, आपण झूम करून बघूया इथून. आणि आपण तिथं नंतर जाऊया, तोपर्यंत आपण इकडनं खाली जाऊन येऊ, बघूया काय दिसतं आपल्याला.
काय कोणते पॉईंट बघायला भेटतात ते बघूया. चला, इको पॉईंट वरती आहे आणि लेक पॉईंट पण वरती, इथं त्यांनी ॲरो दिलेला आहे. चला आपण पहिले खालचे पॉईंट करून घेऊ. इकडं खूपच शांतता दिसते, एकदम शांततेचं वातावरण दिसतं, इतकं पीसफुल वाटतंय ना इकडं. बघूया पुढे जाऊन अजून काय बघायला भेटतं ते. आणि लोक पण नाही दिसत आहे ह्या रोडला एवढे कोणी. खूप असं एकदम पीसफुल शांतता आहे. बघू खाली जाऊन काय पॉईंट आहे का नाही, नाहीतर मग नंतर आपण इको पॉईंट आणि लेक पॉईंटला जाऊया. चला, इकडं इको पॉईंट आणि ते म्हणजे इको पॉईंटला जायला तर असतात, वरतून पण आहे आणि खालून पण आहे, तर आपण इकडनंच जाऊया. चला, इकडं कोणीच नाही आहे आजूबाजूला माझ्या, एकदम एकटं चाललो आहे. काहीतरी वेगळीच फिलिंग आहे, नॉस्टॅल्जिक, म्हणजे नॉस्टॅल्जिक पण आहे काहीतरी, एकदम मस्त वेगळी अशी फिलिंग येते. एवढ्या जंगलामधून चाललो आहे, ते पण मी आता इको पॉईंटसाठी चाललो आहे. तसं महाबळेश्वरला मी आधी बघितलं होतं इको पॉईंट, म्हणजे गेलेलो, पण मला इथं परत जायचं आहे कारण की आपण ते स्कूलच्या ट्रिपमध्ये गेलो होतो. आता मी आज इथून एकटा चाललो आहे. खूप मस्त फिलिंग वाटते, मस्त असं एक जंगल, त्यातून आपण चाललो आहे. चला, खूप एक्सायटेड आहे. तुम्ही पण एक्सायटेड आहात ना पुढे जाण्यासाठी? चला. कॅन यू इमॅजिन दॅट? इकडं एकदम शुकशुकाट आहे आणि एकदम असं जंगल आहे, त्यात कोणीच नाही, मीच चालू आहे. आणि मला एक काका दिसले तिकडनं येताना, आणि तो खूप असा एकटाच चाललो होतो मी घेवायचं. चला, मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो काय मस्त व्ह्यू वाटतोय जाताना, लिटरली. चला चला, थँक्यू काका. हे बघा, हेच काका मला भेटलं आणि इथून जो व्ह्यू कमाल आहे. मी कॅमेराच काढ. पॉईंट आहेत, 2 पॉईंट आपण करूया इथं, किंग एडवर्ड पॉईंट आणि इको पॉईंट. चला. ओ शिट, अगेन परत खूप असं मोठं जंगल. आपण आता टुवर्ड्स इको पॉईंटकडे जाऊया. काय मस्त वाटतं ही सिनरी, बघा ना, कोणीच नाही, मी एकटा. अशी असावी एक सोलो ट्रिप. हा एका जंगल, बघा कोणीच नाही, मागे पण नाही पुढे पण नाही, म्हणून म्हटलं मी येतो फ्रंट कॅमेराने. चला, मी आता चाललो आहे पुढे. मजा येते खूप. इको पॉईंट 1-2 पॉईंट करूया आणि तसंच तिकडनं टर्न घेऊया. कुठं जायचं ते बघू नंतर. पुढे असतील लोक, आहे आवाज तर येतोय. माथेरानला येणार लोक आणि इको पॉईंटला जाणार नाही, असं कधी होऊ शकतं का? हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि मी तर अजून चाललो आहे. खूप मस्त वाटते या जंगलामध्ये फिरायला. हे बघा, आणि काही मी शॉर्ट पण घेतले, पळत पळत जाऊन परत खाली येऊन. इकडं पॉईंटच्या इथं पोहोचलो मी. खूप असे घोडे पण आहे, म्हणजे हॉर्स पण आहे पुढे, आणि मी थोड्या वेगळ्या रूटने आलो, त्यामुळे मला अजून काहीतरी मस्त व्ह्यू भेटला आहे. चला, फक्त एक गोष्ट मला विसरलो मी, ती तुम्ही गेस करून सांगू शकता का मी काय विसरलो असेल? चला, थकायला झालं, कारण मला तिकडनंच होता इको पॉईंटचा रस्ता जवळच, पण मीच थोडासा दुसरा रूट घेतला का तर मला अजून थोडंफार नवीन ठिकाणून जाता येईल. चला, फायनली पोचलोय आपण. A few moments later. फायनली मी पोचलोय इको पॉईंटच्या इथं, आणि आपण काहीतरी स्क्रीम करूया. चला, आणि करणार मी ते नक्की. काय असणार तुम्ही गेस करा तोपर्यंत.
रोजचं इको पॉईंट तुम्हाला मी दाखवतो माझ्या फ्रंट कॅमेराने आणि खूप ऊन आहे असं पण ठीक आहे. चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. अंकल का आता मी इथून आवाज देणार आहे इको पॉईंटवरून. बघू जातो का नाही आवाज. थोडा आवाज शांतता होऊ द्या म्हणून मी थांबलो होतो. ट्राय करूया. पण चला आवाज देऊया. ते ओरडायला एवढा घाबरतो लोकांसमोर. आप इधर मत बोट लगा. पोच गया. जोर से बोलो. जे ओरडायचं होतं ते इथं ओरडणार आहे मी कारण इको पॉइंटला खूप केओस आहे. ओरडता नाही आलं. चला स्टार्ट करूया. सॉरी माय काय बोलायचं होतं. माय फर्स्ट सोलो ट्रिप. ओके माय फर्स्ट सोलो ट्रिप. चला जाऊया आपण आता इथून. आप कभी घूमे हो क्या जंगलों में ऐसा अकेले. देखो और घूमे तो कौन सा गाना याद आता है आपको. ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. वो लड़की गिर गई.